हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता मानाईनगरमध्ये आहे आणि मानाईनगर नवजा गावची आज आहे यात्रा. ही यात्रा नेमकी कशी असते, यात्रेचं स्वरूप काय आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पालखी आता कुठे चालली आहे? सर्वप्रथम मंदिरातून पालखी बाहेर निघाल्यानंतर साजाच्या भेटीला जाते. साजाच्या भेटीवरून खाली आल्यानंतर परत मंदिराच्या भोवती 5 प्रदक्षिणा मारते. अमोलदादांनी सांगितल्यानुसार सर्व गावकरी मानकरी मंदिरामध्ये जमा होतात आणि आरज लावली जाते. आरज लावल्यानंतर पालखी मंदिराबाहेर घेतली जाते. त्याचबरोबर मंदिराबाहेर पालखी आल्यानंतर सर्वप्रथम इथे म्हणजेच साजाई देवीच्या भेटीसाठी आणली जाते आणि त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे नेली जाते आणि पालखीची भव्य अशी मंदिराभोवती 5 मिरवणूक फेरे घेतले जातात. काय लाईक शेअर सबस्क्राईब चॅनल वैभव देशमुख. आम्ही तुमचा व्हिडिओ सारखं बघत असतो.
कायम आम्ही बघतो. कसे असतात व्हिडिओ? हा छान आहे, एक नंबर. सगळं इकडचं परिसराचं सगळी माहिती पडते आम्हाला. काका सातारमध्ये असतात आणि सातारमधून आपलं म्हणजे त्यांचं गाव मानायनगर. हा माना सातारमधून कायम आपल्या चॅनलवर सक्रिय असतात. थँक्यू मामा. मला एक सांगा, या यात्रेचं जे स्वरूप आहे ते कशा प्रकारे असतं? यात्रेचं स्वरूप म्हणजे पहिला सप्ताह बसतो, 7 दिवसाचा सप्ताह असतो. 8व्या दिवशी सप्ताह उठतो, तो महाशिवरात्र असते. 8व्या दिवशी उठतो. 8व्या दिवशी संध्याकाळी देवीचा गोंधळ होतो. आणखीन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचे गोंधळ होऊन देवाची पालखीची मिरवणूक निघली जाते. संदेश दादा आहेत, गावचे पाटील आहेत. आपल्याला ते या यात्रेचं संपूर्ण जे स्वरूप आहे ते कशा प्रकारे आहे ते सांगणार आहेत. संदेश दादा, मला सांगा, यात्रा कशा प्रकारे असते, यात्रेचं स्वरूप आहे ते अगदी थोडक्यात सांगा. यात्रेचं स्वरूप म्हणजे आपली नवजा मायानगरची यात्रा आहे. नवजा आपलं पड्याला आहे आणि मायानगर इथं आहे, दोन्ही गावची मिळून यात्रा आहे. यात्रेचं स्वरूप म्हणजे सुरुवात आपली होते सप्त्यापासून. हा नवजा गावामध्ये सप्ताह भरला होता 7 दिवस. त्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी होते. महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच लगेच आपल्या ह्या मानादेवीचा गोंधळ म्हणजे सगळेजण दोन्ही गावकरी येऊन इथं मिळतात. बांधकरी जे ग्रामस्थ आहेत ते इथं मिळतात. आपतेष्ट पण आलेले असतात, पै पाहुणी मंडळी ते येऊन मिळतात. त्याच्यानंतर आपले जे देव पारदीला गेलेले असतात ते आपल्या देवळाच्या पलीकडे आपण पाहत होतो, तिकडे एक झाड आहे, त्या झाडावरती देव पारदीला गेले असतात. त्यानंतर ते जवळपास मला वाटतं 1 महिना किंवा 1.5 महिने देव पारदेवरून ते देवळात येतात. तेव्हा देव म्हणतात की राजेशाही खुशी आनंदीमध्ये असतो. त्यामध्ये देवाला 5 प्रदक्षिणा घेऊन देव आत जातात. त्याच्यानंतर तिथे देवीचा जो गोंधळ असतो, गोंधळ झाल्यानंतर आपला पूर्ण जे नवशक्ती ग्रामस्थ मंडळ आहे ते यात्रेची रात्रभर सजावट करतं. फुलांची सजावट आपल्याला पाहायला मिळाली ते नवशक्ती ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून. त्याच्यानंतर हा गोंधळ समाप्त होतो. दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या देवीचा म्हणजे आजचा दिवस आहे तो यात्रेचा आहे. मेन दिवसभर यात्रा होती ती यात्रेला सगळे भाविक इथं जमतात. त्याच्यानंतर सगळेजण आपापला नवस पद्धतीने करतात. त्याच्यानंतर हे जे तिथून आपली पालखी निघते, इथून जाते ती साजाई देवीला भेटायला. साजाई देवीला ती पारंपरिक दृष्ट्या म्हणजे आलेली ती हे आहे, प्रथा आहे. तिथे जाऊन ती साजाई देवीला भेटते. तिथं नंतर इथे येते, परत इथे 5 फेरे फिरतात. त्याच्यानंतर देव जाऊन आत बसतो. आत बसल्यानंतर दोन्ही गावची जी एक सांगता असते यात्रेची, सांगता सभा जी बोलतात त्याला, तिथे एक मिटिंग होती. त्याच्यानंतर एक शिमग्याचा प्लॅन ठरवला जातो आणि तीच तशी पालखी ती सानेवरती शिमग्याला जाते. ते छोट्याशा स्वरूपामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि आमच्याकडचे जे म्हणजे जे थोर पुरुष आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगलं सांगू शकतात. येस थँक्यू. नाव जे यात्रेसाठी माझे मित्रमंडळी सगळे आलेले, हे सगळे माझे क्लासमेट आहेत बरं का. हा विक्रम, हे यांना तर तुम्ही ओळखत असाल, गावचे सरपंच आहेत धनाजी, भावी सरपंच. हे विजय भाऊ त्यांच्या कन्यासह आज यात्रेत आहेत. अरे विजय भाऊंच्या सासरवाडीची यात्रा आहे बरोबर ना. आमच्या आरडी मॅडम पण आल्या खास यात्रेला. बहिणीच्या गावची यात्रा आहे. कसं स्पेशल कुल्फी. हे यांच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि मंदिराच्या या बाजूला पाहिलं तर इकडे छान असं दुकानं बसले आहेत, खेळणी वगैरे आहेत, इकडे आईस्क्रीम आहेत, इकडे लहान मुलांसाठी करमणुकीसाठी खेळणी वगैरे आहेत. तो अशा प्रकारे इथली यात्रा असते. सध्या पालखीची भव्य अशी मिरवणूक चालू आहे.
यात्रेनिमित्त काय स्पेशल आहे तुमच्याकडून? यात्रेनिमित्त काय आहे, सध्या आपल्याला वीर लांब आहे आणि यात्रेमध्ये गुलाल जास्त आणि धुळा जास्त उडतोय, त्यामुळे पिपापी गँगकडनं एक छोटंसं पाणी वाढण्याचा एक कार्यक्रम आम्ही एक आयोजित केलेला आहे. अच्छा, बंटीकडून का सगळ्यांकडून? सगळ्यांकडून, आमच्या गँगकडून, सगळ्यांकडून. खास मावशीकडून आम्हाला सगळ्यांना उसाचा रस पाजण्यात येतोय आणि आम्ही छान असा उसाचा रस असा आता आस्वाद घेणार आहे. आता छान अशी तिकडे पालखीची मिरवणूक चालू आहे. आता शेवटचा फेरा चालू आहे. अरे यात्रेला आला, कधी आलाय तुम्ही? आम्ही आमच्या यात्रेला 4 दिवसापूर्वी आलोय. काय सांगतोस? कलिंगड नाही का आम्ही? काय म्हणतो? झाली का यात्रा? तुम्ही काय यात्रेला काय आम्हाला बोलवलं नाही? मी एकटं खातो. ही बघ, ही बघ. आमच्या यात्रेतलं कलिंगड अरे वा वा वा. छान छान बघ, गोड गोड किती येते. आत्यानं मला कलिंगड दिले बरं का. आत्याने दिले बरं का. आत्याने दिले. छान आहे, छान आहे. यात्रेमुळे सगळे एकत्र आलेत आणि एकत्र आल्यामुळे ग्रुप कुठं तर बनतो. चांगला आहे काय? चांगला आहे. काय भावानो, काय रे? मडक्यातलं आईस्क्रीम, मडक्यातलं काय तटत नाही. आईस्क्रीम दिलेलं आहे. गाववाल्याने दिले काय? कोण स्पॉन्सर कोण? तुम्ही शेअर मोबाईल कधी घेतला तुम्ही? आमचे देवेंद्र दादा आहेत. खास त्यांच्या गावची यात्रा आहे, स्पेशल यात्रा असते आणि आपल्या कोयना भागातली या सीझनची सगळ्यात शेवटची यात्रा म्हणली आहे. बरोबर ना? अरे बंटी दादा पण, अरे वा वा. तलवार घेतल्या. आपण तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. फॉलो करा, काय खाऊ? करा, सबस्क्राईब करा, काय करा. आईस्क्रीम खाणार, काय खाणार? मेंढ्याचं मटण खायला संध्याकाळी. अरे यार, कसलं कसं? ए हे कसं आहे, कसं आहे? ए सेम पप्पावर गेले हा, पप्पावर. अरे वा, बळीदा पण आमचे आले. राहुलजी रामकृष्ण हरी. स्पॉन्सर कोण आहे? स्पॉन्सर बाय चंपा. नाही चायनीज सेंटर प्रवीण. साईराज. स्पॉन्सर बाय सायराज चायनीज सेंटर. सायराज चायनीज सेंटर. घटलं आहे का? स्पेशल मटका लस्सी नाही आईस्क्रीम चांगली. आहे. बोटात काय? नवजेच्या यात्रेत असलेलं हे स्पेशल मटका आईस्क्रीम आता आम्ही खाणार आहे. हे घे, मटका परत द्या जरा. फ्रेश. हे यात्रेतलं आईस्क्रीम एवढं काही खास नाही. का बरं, कसं काय? माहिती आहे का, आईस्क्रीम हे डॉक्टर बनवतात. आपण आईस्क्रीम खायचं आणि परत डॉक्टरकडे जायचं. काय खाणार तुम्ही? आईस्क्रीम खाणार आहे का? हे संपू दे की. हे संपून हे मग. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. यात्रेत सगळ्यात स्पेशल असतं ते शिवशंभू वडापाव सेंटर आणि त्यांच्याकडे खास स्पेशल वडापाव, त्याचबरोबर स्पेशल व्हेज मंचुरियन. वेटिंग. हॉटेल आहे आमच्या गावातलं. तर तुफान गर्दी असते आणि त्यांची चव एवढी उत्तम आहे ना. वडापाव, भजी आणि एकदा खाल्लं तर पुढच्या हा. यात्रेला परत तुम्ही खायला येणार. स्पेशल मासे बनवतात हा? स्पेशल माशाने त्यांचं हे वडापाव पण चांगला आणि ते काय म्हणतात चायनीज भजी. हे आमच्या गावातले एक उद्योजक आहे, यांचे भजी असलेला
चायनीज काय असेल ते सगळं चांगलं भेटतं इथं आणि त्यांचा हा चिरंजीव हाही त्यांना मदत करतो चांगली. दुसरा एक चिरंजीव आहे त्यांचा राबाडा म्हणून आहे, तो पण चांगला आहे. काय खाताय का? हो मग खायलाच पाहिजे. ही निलूवर का आमची क्लासमेट आहे. म्हणते फक्त खायला काय पाहिजे काय जेवायला येत नाही म्हणून. असं म्हणत ना हे असं असते काय निलू होय? तू मंगळवारचं खातोस का? होय, तू मंगळवार तर खातोस का? शाकाहारी खातोस ना पण हा, मग काय. आम्ही सगळे क्लासमेट आहेत आणि या आमच्या मॅडम आहेत, शेलार मॅडम आहेत. आम्हाला मराठीला होत्या, अगदी आम्ही 11वी 12वीला असताना आम्हाला मराठी शिकवायला होत्या. आणि हे जे विद्यार्थी आहेत मॅडमचे, हे दोन, त्यांनी मॅडमच्या लेक्चरला खूप त्रास दिला. लय आगाऊ विद्यार्थी. हाय वैभव, बोला काय म्हणतोय सर? ॲक्च्युली आम्ही खास नवजाच्या यात्रेला आलेलो आहेत. नवजाची यात्रा म्हणजे कोयना भागातली सगळ्यात शेवटची यात्रा मानली जाते आणि त्यामुळं विशेष त्याच्यामध्ये त्याचं एक आकर्षण असतं की पूर्ण भागातली लोक या यात्रेला येत असतात आणि खूप उत्साह असतोय. आणि बघितलंच असेल आज केवढा मोठा उत्साह होता. तर असा मी आवर्जून येत असतो यात्रेला आणि खूप मजा आली. धन्यवाद. दोन टाकांना दोन द्या. होय, झाली ना यात्रा. बाय बाय. तर अशा प्रकारे नवजा आणि मानाईनगर या गावची यात्रा ही मोठ्या उत्साहात जल्लोषात अशी साजरी झालेली आहे. यात्रा छान प्रकारे झालीच, पण यात्रेनिमित्त आहे ना काही गाठीबिठी झाल्या, मित्रमंडळी भेटले, त्याचबरोबर काही नातेवाईक सुद्धा भेटले. खूप छान वाटलं आणि मी आता व्हिडिओ सुद्धा इथेच थांबवतो. बाय बाय.